काळाचे उडी पडलं देवा काळाचे उडी देवा काळाचे उडी पडलं देवा काळाचे उडी देवा वाह टाळ्या वाजवा एकदा वाजवा जरा जोरात जेवायला आहे आपल्याला 12च्या नंतर निदान हातावर तरी आदळा त्याला का पैसा लागतोय का टोल ना काय का ईडीची धाड पडते का टॅक्स आहे अहो 450 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकोबारायांनी सामान्य माणसाच्या पायाला हात लावून एक प्रमाण लिहिलं काय लागून या पाया विनवितो तुम्हा पुढं काय करी टाळी बोला मुखी नाम तुकोबारायांनी 450 वर्षापूर्वी सांगितलं तुमच्या पायाला हात लावतो तुम्हाला विनंती करतो काय करा टाळी वाजवान मुखाने नामस्मरण करा काय फायदा आहे महाराज आमचा फायदा असेल तर आम्हाला सांगा फक्त फायदा असेल तर बोलत जा बाकी नका बोलत जा ऐका फायदा तुकोबारायांनी 450 वर्षापूर्वी सांगितलं आपल्याला ते पटत नाही आपल्याला आताच्या काळातले जर डॉक्टर लोकांनी शास्त्रज्ञांनी जर युट्यूब वरती व्हिडिओ आले रील्स आले तर आपल्याला ते पटतं महाराज युट्यूब वरती सर्च करा विठ्ठल म्हटल्यानंतर आणि टाळी वाजवल्यानंतर काय होतं विठ्ठल म्हणता हरले पाप पदरी आले पुण्य बाप आला दिना माय बाप विठ्ठल ती विठ्ठल विठ्ठल म्हणता हरले पाप पदरी आले पुण्य माप वा याचाच अर्थ हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हे झालं आध्यात्मिक कारण पण महाराज तुम्ही सांगितले प्रमाण हे लोकांना पटत नाही हे पापन पुण्य तिकडे ते ठेवा म्हणते आम्ही काय तुमचं ऐकणार नाही जर आपलं ऐकून जर पाप पुण्य लोकांनी कमी केलं असतं तर हे कोंबड्या शेळ्या बोकडं हे दिसली असते का आपल्याला कितीतरी गावामध्ये आम्ही अशी कीर्तन केले की जिथं हत्या बंद व्हावा म्हणून अशी कीर्तन ठेवली होती काहीच फरक नाही पडला आमची घशी गेली आरडू आरडू लोक म्हणले खरंय खरंय मनपत्यावर लोक म्हणतात खरंय पटलंय कीर्तन संपलं लगेच लोक काय का तू त्यांचा धंदाच आहे त्यांचं सांगायचं कामच आहे आणि आपण जर सुधारलो त्यांनी तरी कुणाला सांगावा लोक सुधरत नाहीत महाराज गरुडाच्या आईला त्या क्षणी कोण घेऊन गेलं यम स्वतः भगवान विष्णूपशी वशिला होता गरुडाचा चालला का काळापशी कोणाचंच चालत नाही टाळी का वाजवायची हिता आपला मुद्दा चालला होता आता हे जे आध्यात्मिक कारण आहेत हे लोकांना पटत नाहीत मग तुम्हाला मी सायंटिफिक रिझन सांगतो वैज्ञानिक कारण सांगतो ऐका माझ्या हाताकडे बघा आपल्या हातामध्ये असे काही पॉइंट्स आहेत आपल्या हातामध्ये असे काही पॉइंट आहेत की ते हात एकामेकावरती ज्यावेळेस आदळतात त्यावेळेस रक्ताभिसरण प्रक्रिया वाढते म्हणजे रक्त जलद गतीने धावतं परिणाम मेंदूला रक्त पोहोचतं हृदयाला रक्त पोहोचतं त्याचा परिणाम असा होतो अटॅक नावाचा प्रकार येत नाही महाराज माझं खोटं वाटत असेल तर युट्यूबला सर्च करून पहा विठ्ठल म्हटल्यानंतर ठ ह्या शब्दाचा आघात हृदयावरती होतो आणि टाळी वाजवल्यानंतर रक्ताभिसरण प्रक्रिया वाढते अटॅक नावाचा प्रकार येत नाही महाराज 450 वर्षापूर्वी तुकोबारायांनी सांगितलंय आपल्याला पटतंय का नाही तुम्ही समजा एकदा घरी एकटेच आहेत हॉस्पिटल लांब आहे ऐका माहिती असू द्या हॉस्पिटल लांब आहे तुम्ही एकटेच घरी इथं तुमच्या जवळ कोणी नाही आणि तुम्हाला अचानक घाम यायला लागला अचानक श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला तुम्हाला जाणवतंय तुम्हाला अटॅक येऊ शकतो रक्त पुरवठा कमी होतोय अशा वेळी काय करायचं आपल्या उजव्या हाताची करंगळी इतकी चावायची ती तुटली तरी चालेल पण चावायची 1 तास तुम्ही मरू शकत नाही ज्याला मूळव्याध आहे मूळव्याधाचा पॉइंट आपल्या पायाच्या टाचेमध्ये आता इतके सगळे पॉइंट एका पाकिटात सांगून होत नाहीत तुम्हाला एवढेच बस झाले आता विठ्ठल आपला मुद्दा हित चाललाय टाळी वाजवली पाहिजे भजन केलं पाहिजे नामस्मरण केलं पाहिजे त्या काळाच्या तावडीतून जर सुटायचं असेल तर नामस्मरण महत्वाचं आहे त्या आई साहेबाचं कितीतरी भाग्य म्हणावं लागेल महाराज सोमवारच्या दिवशी मंदिरात गेल्या
दर्शन घेतलं, महादेवाचं दर्शन झालं, नामस्मरण कानावर पडलं, मुखातून ओम नम शिवाय, ओम नम शिवाय, ओम नम शिवाय, शिव शिव, हर हर महादेव, हर हर महादेव, ओम नम शिवाय, शिव शिव, भगवंताचे नाम मुखामध्ये आले आणि असं म्हणतात अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुका पार नाही. हा संतांचे वचन आहेत महाराज. अहो मरणाच्या वेळी जर तुमच्या मनात जी वासना असन, तुमच्या मनावर जे बिंबलेला असन, त्याचाच परिणाम पुढील जन्मामध्ये होत असतो. बरोबर ना? अंतकाळी ज्याच्या मुखी आले नाम, मग तो किती पापी असू द्या, पण शेवटच्या वेळी जर भगवंताचं नाम मुखात आलं, हे नसल पटत ऐका, वर्षभर कुणाचा प्रचार करू द्या, कुणाचे झेंडे घेऊन फिरू द्या, मतदानाच्या वेळी ज्याच्या गाडीत बसलाय, लोक काय म्हणते तो कुणाचा आहे? तुम्ही काय हिमालयातले कुठले तुम्ही नेमकी, तुम्हाला काय माहित नाही का? तुम्ही असं माझ्याकडे बघता तसं काय मी अख्खं राजकारण सांगाल? अहो मी उदाहरण पटवून द्यायलोय तुम्हाला. आपण काय विचार करतो, हिथून मागं तो कोणत्या पार्टीत होता, घेणं नाही देणं नाही, तीन एकत्र आलेत ना आता, आता ते मित्र आहेत. विठ्ठल हिथून माग एकामेकाच्या नावाने निस्ते कुचायची, ह्यांनी त्याच्यावर कुचायचं, त्यांनी त्याच्यावर कुचायचं, आणि आता एका ताटात जेवत येतं. खालच्यांनो सुधरा कार्यकर्त्यांनो, विठ्ठल आपला मुद्दा हित चाललाय, काळ सोडत नाही. काळाच्या तावडीतून आतापर्यंत कोणाला सुट्टी मिळली नाही महाराज. काळाची एवढी पडेना बाजे, 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 सोडविला माया बापा, सोडविला माया बापा, काळाची एवढी पडेना बाजे, काळाची एवढी पडेना बाजे, काळाची एवढी पडेना बाजे, काळाची एवढी पडेना बाजे. हे भजनी कुठले आहेत महाराज? तुमच्या गावातले आहेत का? एक नंबर भजनी आहेत महाराज, लईच गोड आहेत, इतके असे मुरब्बी प्रमाण, आणि सगळे मुरलेले लोणचे आहेत बरं का. हे कसले लोणचे आहेत? मुरलेले. मीच अजून कच्ची कैरी, मी नुसतं हळकुंडाने पिवळं झालोय, पण हे मुरलेले येत. मुरलेलं लोणचं असं असतं महाराज, माणसं अगोदर त्याचा मसाला मसाला हाणतेत, नंतर काताड काताड खातेत. ते सगळंच गोड असतं ना मुरलेलं, तरी मोह आवरत नाही. माणूस काय करतो, पाण्यात बुडून केसाळ्याहून दाताळ फिरवतोय, ह्याला मुरलेलं म्हणते. इतकं गोड प्रमाण दिलं विठ्ठल महाराज तुम्ही आणि नेटके महाराजांनी. आता नेटके महाराजांचं प्रमाण घेतो ऐका. काळाची उडी आणि पडेल बा, काळाची उडी पडल्यावर आई बाप सुद्धा वाचवत नाहीत, पण वाचवणारा एक फक्त भगवान परमात्मा आहे. आता अगोदर हिकडची पेटली होती, आता हिकडची बी पेटली. काळाची उडी न पडेल बा, लय गोड प्रमाण दिले. एका चक्र पाणी वाचून या, त्या भगवंताशिवाय आपल्याला कोणी वाचवत नाही महाराज. माझ्या समोर घटना घडली. नगर किती किलोमीटर तुम्हाला इथून? 40 किलोमीटर. DSP चौक माहिती, संभाजीनगर का रोड जातो. सिग्नल वरती गाड्या थांबल्या होत्या. आमची गाडी अशी पाठीमाग होती, सिग्नल पडला होता. सगळे लोक थांबले होते, सगळ्यांचं लक्ष सिग्नल कडे होतं. पाठीमागून एक स्कूटरवाला आला आणि आमच्या पुढे येऊन उभा राहिला. ऐका,
काय देव जाणे महाराज, पलीकडून एक गहारी होती अशी वरतून आकाशातून, आणि त्या गहारीच्या पायामध्ये एक साप होता. अचानक जसा साप निसटला तसा स्कूटरवाल्याच्या अंगावरती पडला. चौताळ्याला साप होता, पडला असा फणा काढला महाराजांना चावला. आम्ही गाडीतून खाली उतरून जाईपर्यंत त्या तोंडाला फेस आला आणि तो मेला महाराज. माझा प्रश्न आहे पहिला, तो माणूस जर शेतात गेला असता, त्याला जर साप चावला असता तर मी मान्य केलं असतं. तो माणूस घरी असता, साप चावला असता, मान्य केलं असतं. तो माणूस होता कुठं? चौकात, स्कूटरवर, आणि साप आला कुठं? याला म्हणतात काळाची उडी. ज्या स्थळाला, ज्या मुहूर्ताला, ज्या तारखेला, ज्या वेळेला तुमचं मृत्यू ठरलंय ना महाराज, त्याच वेळेला येतो. संत विचारावरती कधीतरी विश्वास ठेवा. संत विचाराने तुम्हाला मिळेल शांती. वारकरी संप्रदायामुळे जीवनामध्ये घडू शकेल क्रांती. निर्व्यसनी तरुण हीच खरी राष्ट्राची संपत्ती, आणि आदर्श तरुणच टिकवतील छत्रपती शिवाजी महाराजांची संस्कृती. आणि हा इलाका म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. मला आमच्या परशुराम भाऊंनी सांगितलं, संभाजी महाराजांचा इथं किती मोठा इतिहास घडलेला आहे महाराज. तुम्ही माणसं म्हणजे सामान्य आहेत का काय? तुम्ही राजांच्या काळातली आणि त्यांच्या अशा मनगटाला मनगट, खांद्याला खांदा लावून देऊन काम केलेली माणसं आहेत तुम्ही. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की अंगावर असा काटा आला पाहिजे, आणि ज्याच्या अंगावर काटा येत नाही त्याचा सगळ्यांनी मिळून काटा काढायचा. त्या विषयावर मी शेवटी बोलणार आहे 2 मिनिटं. आपला मुद्दा हिथं चाललाय की काळ कोणाला सोडत नाही. मरण येतं, त्याला निमित्त असतं महाराज. महादेवाच्या मंदिरामध्ये गेले, येताना आजारी पडल्या, मुलांनी फार पळपळ केली, आई वाचली पाहिजे, पैशाचा विचार केला नाही, दवाखाना सोडला नाही महाराज कोणता मोठा, पण जावं लागलं का? निमित्त आहे. निमित्त असतं. अपघात झाला. या जगामध्ये मरण्याकरता 7 दरवाजे. किती दरवाजेत? 7. सॉरी 8 दरवाजेत. माझ्या वाचनामध्ये गेलेत, या मरण्याकरता 8 दरवाजेत. 9वा दरवाजा या जगामध्ये निर्माण झाला नाही. जेवढे आठवते तेवढे सांगतो. पहिला हत्या, दुसरा आत्महत्या, तिसरा अकाली मरण, चौथा काल मरण, 5वा समाधीत देहत्याग, 5वा त्यागात देहत्याग, 6वा आत्मसमर्पणात देहत्याग, आणि 8वा दिव्य निर्णयात देहत्याग. हे 8 दरवाजे. 9वा दरवाजा जगात निर्माणच झाला नाही. या जगातला कुणीच अजून 9व्या दरवाजाने गेला नाही. त्या 8 दरवाजाने गेलेत. पण ह्या 8 मधली बी आपण जे जडजीव आहेत ना, सामान्य माणसं, ह्यांच्या करता फक्त पहिले 4 आहेत. हे पहिले 4 आपल्यासाठी कोणते आहे का? मी नुसतं नाम उल्लेख केलं की तुम्हाला उदाहरणं सुचणार. हत्या, किती माणसं हत्येने गेले? तरुण मुलं या ठिकाणी बसलात. सुशांत राजपूत, आपल्या भारताचे पंतप्रधान, काय नाव होतं त्यांचं? राजीव गांधी. त्यांचं हत्या झाली ना, हत्याने मरावं लागलं महाराज. या उदाहरण. 2 नंबर आत्महत्या. मी तुम्हाला आता नाव सांगितलं, सुशांत सिंग राजपूत. भरपूर मोठा अभिनेता होता महाराज, पण आत्महत्या झाली, जावं लागलं. निमित्त आहे बरं का फक्त. नंतर अकाली मरण, अपघात झाला, येता येता रस्त्यामध्ये आजारी पडले हो आणि अटॅक आला. अकाली मरण, त्याला कोणता काळ नाही, अचानक जाणं. आणि 4था दरवाजा काल मरण, आणि ते आता आमच्या नशिबात नाही. म्हणजे आलं लक्षात तुमच्या काल मरण कशाला म्हणतात? काल मरण म्हणजे वृद्धापकाळाने मरण. वय झालं, भरपूर काळ झाला आणि त्यांना जावं लागलं, हे काळ मरण. आणि तिथून पुढचे जे आहेत, समाधीत देहत्याग, ज्ञानोबा राय, दिव्य निर्णयात देहत्याग, तुकोबा राय. या संतांनी महाराज काळावरती विजय मिळवला. किती श्रेष्ठ संत आहेत या जगामध्ये. 3 गोष्टी अलौकिक आहेत. 1 देव, 2 देवाचं नाव, आणि 3 देवमान्य संत. विठ्ठल आपण काळावरती विजय मिळवू शकत नाही. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये चिखली नावाचं गाव आहे. तुम्ही कधी पेपरला बातमी वाचली असन, तुमच्या ऐकण्यात गेली असन, पाहण्यात गेली असन. चौकामध्ये एक माणूस आला, चौकामध्ये माणूस आला, आणि अचानक त्याला जांभळी आली म्हणून त्याने मुख ओपन केलं. आता जांभळी आल्यानंतर मुख ओपन करणं साहजिक गोष्ट आहे महाराज.
जांभळी आली म्हणून त्यांनी मुख ओपन केलं आणि अचानक एक मधमाशी त्याच्या मुखामध्ये गेली. मावळाची माशी तोंडात गेली, घशाला चावा घेतला महाराज. काही मिनिटांमध्ये त्या माणसाचा घसा सुजला, त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला, तो खाली पडला. तिथून 7 किलोमीटर अंतरावरती हॉस्पिटल आहे. ऐका, चांगली गाडी पळवली तर 5 मिनिटं लागतील आणि एक्सपर्ट ड्रायव्हर असेल तर 3.5 मिनिटं लागतील हॉस्पिटल मध्ये जाण्याकरता. माणसाने त्या व्यक्तीला गाडीमध्ये टाकलं आणि हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले. 5 मिनिटाच्या हॉस्पिटल मध्ये गाडी हजर झाली. गाडीतून माणसाला काढता काढता गाडीच्या शिटावरती त्याचा मृत्यू झाला. घसा सुजला आणि श्वसन प्रक्रिया बंद झाली. परिणाम मृत्यूच्या मुखी पडावं लागलं. माझा प्रश्न आहे, माझं दशक्रियेचं त्यांचं प्रवचन झालंय. त्यावेळेस मला हा प्रसंग त्यांनी सांगितला. मी त्यांना काही प्रश्न केलते, त्या प्रश्नाची उत्तर त्यांना नाही देता आले, पण मीच त्या प्रवचनामध्ये दिलती. ऐका, मीच प्रश्न केले त्यांना, का बरं या चौकामध्ये जर व्यक्ती माशी चावून जातो, या चौकामध्ये कुठं झाड नाही, झुडूप नाही, कुठं मावळ नाही, मग एकच माशी आली कुठून? बर तिथं यावं आणि त्याला जांभळी यावी, त्याने मुख ओपन करावं आणि तोंडामध्ये माशी जावी. बर आता सायन्स असं सांगतं, सजीव आहे, माशी असो आपण सगळे असो, तोंडामध्ये गेल्याच्या नंतर घशापर्यंत जाईपर्यंत त्या माशीचा श्वासोश्वास बंद झाला होता. परिणाम माशी मरायला पाहिजे होती, माशी मेली नाही, माशीने चावा घेतला आणि त्या व्यक्तीला मारलं. ह्याचं एकच उत्तर आहे महाराज, ज्या स्थळाला, ज्या मुहूर्ताला, ज्या तारखेला आणि ज्या वेळेला तुमचं मरण ठरलं, ज्याच्या हातून ठरलं त्याच्याच हातून होणार. विठ्ठल. पण या संतांनी महाराज या काळावरती विजय मिळवला. जगा खाय काळ आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय. जगा खाय काळ आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय, आम्ही दिला पाय. जगा खाय काळ आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय. खाय काळ आम्ही दिला माता पाय, आम्ही दिला आता ते कसं झालंय, तुम्ही द्यायला लागलात प्रमाण आणि त्या प्रमाणावर आता मला बोलावं लागायले. बरं असा कीर्तनकाराचा नियम असतो, टाळक्याने जर प्रमाण दिलं तर त्या पुराव्यावर बोलावं लागतं, आणि जर त्या पुराव्यावर कीर्तनकार नाही बोलला, म्हणजे कीर्तनकाराने त्या प्रमाणात जर नाही पुरावा दिला तर मग कीर्तनकार पुरावा, आणि जर पुरावा दिला तर मग का पुरावा, आणि हे तुम्हाला नसलं कळलं तर मग ह्यांना कशाला उरावा. विठ्ठल. महाराजांनी आता प्रमाण दिलं, जगा काळ खाय आणि आम्ही माथा दिला पाय. जो काळ जगाला खातो त्या काळाच्या डोक्यावर पाय दिला. कोणी दिला? आहा, कामाजी कोतवालाने बहुतांशी नाडिले. त्या कामाने, त्या काळाने, त्या क्रोधाने सगळ्यांना नाडलं. आपला विषय चालला की काळाने जगावर सत्ता केली, पण त्या संतांनी त्या काळावर सत्ता केली. कशी केली? तुकोबाराय कुणाला म्हणतात ऐका. साहित्य सोन्याच्या खाणीतून शब्द रत्नांची निर्मिती करणाऱ्या, महाराष्ट्र सारस्वताच्या मंडलावर आपल्या तत्वज्ञानाचा कळस ज्या महापुरुषाने चढवला, वेद उपनिषद गीता भागवताचं मंथन करून पंचमेद गाथ्याची निर्मिती ज्या महासाधूने केली, भंडारा भामचंद्र भोरड्या डोंगरावरती जाऊन परमार्थाच्या विरत साधना करत देहासकट वैकुंठ गमन करून विश्वातील एक अलौकिक चमत्कार इतिहासाच्या पानावर ज्यांनी सुवर्ण अक्षराने लिहिला, ज्यांची विवेकशील वृत्ती, वैराग्य संपन्न जीवन आणि 8 पिढ्याच्या परमार्थाचे अलौकिक वैभव जीवनामध्ये प्राप्त करून ज्यांच्या मराठी शब्द तत्वज्ञानाला तलवारीची धार आली आणि त्या शब्दाने सामान्य व्यक्तीला मोक्षाचा देवयान पंथ प्राप्त करून दिला, ज्या संतांनी इंद्रायणीच्या तीरावरती तिहो नावाच्या सुप्रसिद्ध गावामध्ये रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या भक्तीचा परमोच्च बिंदू अनुभवला, तेच संत म्हणजे श्रीमंत संत श्री जगद्गुरु तुकोबाराय. जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे सामान्य गोष्ट नाही महाराज. तुम्ही प्रमाण दिला, आता जगा काळ खाय आणि आम्ही माथा दिला पाय. जगाला खाणारा काळ त्याच्या डोक्यावर पाय दिलं. प्रसंग आहे का?
तुकोबराला वैकुंठ गमन सोहळा करायचा होता आणि त्यावेळेस भगवान परमात्मा स्वतः पांडुरंग परमात्मा तुकोबराला नेण्याकरता आले. कसे आलते? पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला आणि वाघावर बसूनी गोरडावर बैसुनी का बरोबर. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला आणि गरुडावर बैसुनी माझा, असं कोण म्हणतात? तुकोबराय म्हणतात. ज्या वेळेस ते विमान घेऊन तुकोबरायला नेण्याकरता भगवान परमात्मा खाली आले, या पृथ्वी तलावरती आले, तर विमानामध्ये बसण्याकरता तुकोबरायांचं एका पायरीचं अंतर कमी पडत होतं. त्यावेळेस तो यम एका झाडाच्या आडून असा पाहत होता. अरे मी जगातल्या सगळ्यांना नेलं रे, मी कुणालाच सोडलं नाही. मी पुलातलं खाल्लं, मी रस्त्यातलं खाल्लं, मी संडासबी सोडली नाही रे, मी गावाचा विकास नाही केला पण सगळं खाल्लं. पण हे तुकोबराय मात्र माझी सत्ता तोडून देहासकट वैकुंठ गमन करतायत. काय अधिकार असन? मग अशा संतांची आपल्याला सेवा घडली पाहिजे. कोणी विचार केला? यमाने विचार केला. आणि मग यमदेव आले तुकोबरायापाशी. तुकोबराया, मला तुमची थोडीशी सेवा करण्याची संधी द्या. तुकोबराय म्हणले, तुम्ही फार मोठे माणसं आहेत, तुम्हाला कशी आम्ही? नाही नाही नाही, तुमची आम्हाला सेवा करायची. स्वतःहून यम तुकोबरायाच्या पायापाशी खाली बसला आणि काय म्हणला? तुम्ही आता प्रमाण दिलं, जगा काळ खाय आणि आम्ही माथा दिला पाय. माझ्या माथ्यावर तुम्ही पाय द्या तुकोबराय, आणि या विमानामध्ये बसून तुम्ही वैकुंठाकडे मार्गक्रमण करा. स्वतः यम पायापाशी वाकला आणि त्याच्या डोक्यावर पाय दिला आणि तुकोबराय वैकुंठाला गेले. म्हणून संत अलौकिक. विठ्ठल किती अलौकिक संत, संत किती अलौकिक. जगा काळ खाय आणि आम्ही माथा दिला पाय. काळाची सत्ता संतांवरती चालत नाही, पंचतत्वाची सत्ता संतांवरती चालत नाही, आणि लौकिक जगाला ज्यांचं महत्व कळत नाही ते अलौकिक. लौकिक जगाला तुम्हा आम्हाला संतांचं महत्व कळतं का? आणि जर तुम्हाला ना आम्हाला संतांचं महत्व कळलं असतं तर ज्ञानोबरायची झुळी फाडली असती का? तुकोबरायचा गाथा पाण्यात टाकला असता का? ती लोक का दुसरी का? हिच इथं फक्त आडनाव बदलून जन्माला आलेत. आपण तवा बी होतो, आपल्यात आता बी असे असते, जो खरं जगतो त्याला लोक त्रास देतात, आणि ज्याला त्रास होतो ना त्यांनी समजून चालायचं आपण खरं जगतोय. गावात असंच असतं महाराज. ज्याला रोज कोणीतरी विरोधक आहे, ज्याला रोज कोणीतरी निंदक आहे, ज्याला रोज काहीतरी अडचण आहे, त्याने समजून चालायचं आपला रस्ता योग्य आहे. कारण रस्त्याला गतिरोधक आणि माणसाला विरोधक हे असतेच. त्यामुळे खचून जायचं नाही. आपले जर एखाद्या निंदा केली पाठीमाग करू द्या. अरे निंदा उसकी होती है जो जिंदा होते है. निंदा जिवंत माणसाची होत असती, मेलेल्या माणसाला चर्चेत घ्यायला लोक मोकळे नाहीत. 2024 चा जमाना चालू आहे. आपण आता सप्टेंबर मध्ये प्रवेश करणार आहेत. लोक येडे नाहीत. समोर बसलेले लय हुशार माणसं आहेत महाराज. प्रत्येकाच्या हातामध्ये अँड्रॉइड फोन आहे. जग तुमच्या हातात आहे. आम्ही बोलतो म्हणजे आमच्यापेक्षा लोक हुशार आहेत. आमच्या फक्त प्रमाण पाठ आहे, या टाळकरांच्या अभंग पाठ आहे, पण समोर बसणाऱ्यांच्या गाथा पाठ आहे. आम्ही असं समजायचं नाही की आम्ही फार विद्वान आहेत. ह्याच्यात एकच आहे, तुमच्या मनाचा मोठेपणा आहे म्हणून तुम्ही बसून ऐकताय. तुम्ही जर आम्हाला प्रश्न विचारायला चालू केले ना, आम्हाला घरगाठ एवढं सोपी गोष्ट नाही महाराज. 2024 चा जमाना आहे. संत का अलौकिक आहेत आणि संत सेवा ही सगळ्यात श्रेष्ठ सेवा आहे. तुम्ही म्हणता महाराज आपल्या अभंगामध्ये संतांच्या हाताने देवाकडे निरोप पाठवलाय म्हणून आपण संत या विषयावर बोलतो. संतांच्याच हाताने का निरोप पाठवला असेल? काहीतरी कारण असेल ना त्याला, म्हणून संतावर आपण बोलतोय. संत सेवा ही सगळ्यात श्रेष्ठ सेवा आहे. संत सेवेशिवाय जगाला पर्याय. एक वेळेस तुम्ही देवाची सेवा करू नका. स्पष्ट सांगतो मी सगळ्यांच्या समोर, देवाची सेवा करू नका. देव काही करत नाही, पण संतांची सेवा चुकू नका. संतांची सेवा जर चुकली तर देवाला राग येतो. पुरावा, राग येतो देवा, राग येतो देवा. असं प्रमाण आहे की संतांची सेवा जर चुकली तर देवाला राग येतो, आणि जर संतांची सेवा केली तर सुखे संतोषतो देव त्यांच्या. किंवा तुका म्हणे संत सेवा आणि हेची देवा उत्तम. हा, हे प्रमाण लागू पडते. तुका म्हणे संत सेवा आणि हेची देवा उत्तम. कोणची सेवा उत्तम देवा? संत सेवा. कोणती सेवा उत्तम देवा? तर संत, असा अन्वय असतो त्या प्रमाणाचा.
संत सेवा ही सगळ्यात मोठी सेवा आहे. ऐका, तुम्हाला बोर होतंय का पाठीमागचे? खरं सांगा, बोर होतंय का चहा सांगू एकदा सगळ्यांना? ऐका, संत सेवा ही सगळ्यात श्रेष्ठ सेवा आहे. संत सेवा ही बिल काढते, संसार बिल काढीत नाही महाराज. परवा दिवशी माझं कीर्तन झालं आणि एक माणूस मला महाराज चहा घ्यायला माझ्या घरी चला. म्हणलं चला. आमचे ऋषी महाराज होते त्या ठिकाणी. त्यांचा संतराज नावाचा चॅनल आहे. त्यांना समजलं तर त्यांचं जवळ गाव आहे. ते म्हणले महाराज तुमचं कीर्तन आहे, मला शूटिंग करायचंय. म्हणलं नक्की करा, आमचं भाग्य की हा कीर्तन सोहळा आयुष्यभर तुम्हाला युट्यूब वरती पाहायला मिळणार आहे. टाळ्या वाजवायचा त्यांच्याकरता. आणि ऋषी महाराज तुम्हाला विनंती, विठोबा रुक्माईच्या भजनामध्ये चालीमध्ये ह्या सगळ्यांवरती कॅमेरा एकदा फिरवा. आयुष्यभर तुम्हाला जर पाहायचं असेल तर फक्त नाव टाकायचं. अजून 1 महिन्याच्या आसपास युट्यूब वरती हे कीर्तन पडेल. संत सेवा ही सगळ्यात श्रेष्ठ सेवा आहे. मला एक जणांनी चहा प्यायला घरी येऊन गेले. महाराज म्हणजे चहा प्यायला आमच्या घरी चला. म्हणलं चला. चहा प्यायला गेलो तर आम्ही, ऋषी महाराज माझ्या सोबत होते. ते म्हणे महाराज माझी पत्नी ना माझ्या शब्दाच्या पुढे जात नाही. नेलंय कशासाठी? आणि वकायला सुरू केलं त्यांनी लगेच. लोकांना सवयच आहे, 5 रुपयाचा चहा पाजायचा, त्यासाठी 4-5 किलोमीटर अशा कच्च्या रोडनी आणायचं आणि लगेच सुरू करायचं. महाराज ह्या बघा, ह्या चिचा झाडापासून त्या आंब्याच्या झाडापर्यंत सगळं आपलंच आहे. तू माझ्या नावावर करणार आहे का एखादा एकर? तू चहा पाजव मला, मी आता मधला मार्ग काढलाय. आता एखाद्याने असं सुरू केलं ना, चहा पाजू नको, तुझ्या घरी नेऊ नको, सुट्टे 20 रुपये दे, मी रस्त्याने पितो. सगळ्यात सोपा पर्याय. त्यांनी मला घरी नेलं सुरू केलं. महाराज माझी बायको आहे ना माझ्या शब्दाच्या पुढे जात नाही. चांगली गोष्ट आहे, तुम्ही चहा पाजा आम्हाला जाऊ द्या. म्हणलं पुढे कीर्तनाला जायचंय. त्यांनी सांगितलं ए महाराज आले चहा कर. ते म्हणले जा, नसते करीत. त्याला असा अपमान वाटला. तो परत म्हणला ए तुला कळत नाही का, महाराज आले चहा कर लवकर. तिकून जे आली म्हणता तिने एका हातात झाडून एका हातात बिललं संगच घेऊन आली. ती काय लावलंय म्हणली तुम्ही? महाराज आला आणि पोतरा झाला आणि चहा करून तुमची मोलकरी नाही का म्हणली मी. हा काय लावलंय? काम नाही धाम नाही काय नाही, उठ सुट निसतं. काय केलंय तुम्ही सकाळपासून? उठा लवकर, कालचे भांडे पडलेत घासून घ्या. कुणाला म्हणली? नवऱ्याला म्हणली उठा भांडे घासून घ्या. मी ऋषी महाराज म्हणलं लवकर चला ना, तुम्हाला घासायला लावीन मला धुवायला लावीन. महाराज त्याला असा राग आला. ह्या बघा त्याने अशा बाह्या माग सरकवल्या. ह्या बघा अशा माझ्याकडे बघा. आता तुम्ही ओ मागच्या इकडे बघा, मला लक्ष तुमचं. आचारी इकडे बघा. ह्या बघा अशा बाह्या माग सरकवल्या त्या नवऱ्याने. तो म्हणला काय समजते म्हणला तू स्वतःला, जीवच मारून टाकीन तुला मी. हा भांडे घासून घ्या, चपात्या लाटून द्या. रोज म्हणला तुझं ऐकतोय, उठ सुट तू काम सांगते मी काम करतोय. 3 वर्ष झाले लग्नाला म्हणला तुझंच ऐकतोय. आजपासून मी माझ्या मनाने करणार. आधी धुणं धुणार आणि मग भांडे घासणार. नमुना. अरे म्हणलं हे बैल आहे की र, हा हे बैल आहे र म्हणलं. ह्याच्या फक्त तोंडातच वाप आहे र. बरेच माणसं महाराज बायकोचे पाय चुपीत. मला असं एक जणांनी सांगितलंय, तुमच्याकडे नसते चुकीत. संत सेवा ही सगळ्यात श्रेष्ठ सेवा आहे. आता जरा असे मोकळे झाले की नाही लोक, हे असे महाराज लई खरं सांगायला गेलं की लोकांना पटत नाही. परत आम्हाला तारीख मिळत नाही. मग सगळा माल ठेवावा लागतो असा थोडा 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 थोडा. हा फवारा हाणावं लागतो. कसं आता वातावरण बी तसं आहे किंवा जरा असं पावसाळ्याचं झडकीचा असा मावा पडल्यासारखा रोग पडतो. अधून मधून फवारा हाणावं लागतो. मग किड मरत येत. कधी कधीच फवारा हाणल्यावर किड मरत येत. कधी कधी फवाऱ्यातून बी किड येत. असे बी फवारे लई येतं. विठ्ठल आपला मुद्दा हित चाललाय संत सेवा. का तुकाराम महाराजांनी संतांच्या हाताने निरोप पाठवलाय. महाराज तुम्ही सांगताय आम्हाला तुकाराम महाराजांनी निरोप पाठवलाय संतांच्या हाताने, पण तुमचं काय प्रयोजन आहे? तुमचा कीर्तनाचा विषय काय आहे? तुमचा कोणता निरूप आहे? ऐका, आमचा एकच निरूप आहे. देवा 5 वर्ष झालं आमच्या आई साहेब तुझ्या दारात आल्यात. किती वर्ष? 5 वर्ष. हा अभंग त्याच्या करता घेतलाय आज खास. हे पुण्यस्मरण आहे 500 म्हणून. पायापे विठ्ठला ठेवी मज. देवा आमचा एकच निरूप आहे. कोणता निरूप आहे? तुझ्या दारामध्ये आमच्या आई साहेब आलेत. 5 वर्ष झालं तुझ्या दारात बसल्यात. तुझ्या पायाजवळ त्यांना जागा दे. आमच्या कीर्तनाचा हा निरूप आहे. मग तुम्ही म्हणता देवा अब महाराज कीर्तन हित देववर तुमचा निरोप कस काय पोहोचन? ऐका, जिथं जिथं कीर्तन चालू असताना महाराज तिथं पांडुरंग उभा असतो, तिथं देव उभा असतो.
जिथं जिथं कीर्तनाची जागा आहे, जेथे कीर्तनाची जागा आणि तेथे पांडुरंग उभा. प्रमाणे महाराज संतांचं ज्या ज्या ठिकाणी कीर्तन चालू असतं, भजन चालू असतं, त्या ठिकाणी पांडुरंग परमात्मा उभा असतो महाराज. मग आमचं तेच प्रयोजन आहे. आता इथं देवा आलाय. देवा आई साहेबाला 5 वर्ष झालेत, ह्या पायाजवळ जागा दे विठ्ठल. ऐका, संत सेवा ही बिलं काढते, संसार बिलं काढीत नाही. म्हणून संत अलौकिक आहेत. संतांच्या हाताने निरोप देवाकडे पाठवला. बरोबर. असं मानतात महाराज की मोठ्या माणसाकडे जर जायचं म्हणलं त्याची काही प्रोसिजर असते, त्याचं काही प्लॅनिंग असतं, त्याचं काहीतरी एक प्रोसिजर म्हणा, त्याची काहीतरी पद्धत असते. आपल्या भाषेमध्ये डायरेक्ट मोठे माणसं मिळत नाहीत महाराज. एखाद्या साहेबाकडे वशिला लावायचा आहे, एखाद्या आमदार साहेबाकडे आपलं काम आहे आणि साहेब आपलं ऐकत नाही, मग गरीब काय करतात? ऐका, काय करतात गरीब? वशिला लावतात. कुठं वशिला लावतात? ऐका बरं का, आता आपल्याला अभंगाच्या दुसऱ्या चरणाकडे शिरायचं. ऐका, गरीब लोक वशिला लावतात. कसा? साहेबाकडे जायचंच नाही, साहेब ऐकत नाही ना. साहेबाची गाडी कुठं लावली? पार्किंगला, ती पाहायचं. साहेबाची गाडी कुठं असते? पार्किंग मध्ये. साहेबाच्या गाडीकडे जायचं, असा दरवाजा वाजवायचा गाडीचा आणि दरवाजात उघडायचा ना आतले बाहेर घ्यायचे. कोण असतं आतमध्ये? वाण्यार. कोण असतं आतमध्ये? ड्रायव्हर असतो ना साहेबाचा, त्याला खाली घ्यायचा. त्या ड्रायव्हरच्या साहेबासंग मैत्री करायची, त्याचा पाहुणचार करायचा. तुमच्या परिसरात जे नामांकित हॉटेल असेल तिथे त्याला घेऊन जायचं. आता कोणतं असेल ते तुम्ही काय, मी काय प्रचार करायला आलो नाही हॉटेलचा. ते हॉटेलमध्ये घेऊन जायचं आणि त्याला चहा पाणी करायचं. काय जशी पद्धत असेल तशी. गारवाल्याला गार चहा आणि गरम वाल्याला गरम चहा. कसं आहे तुमच्याकडे? तसंच आहे ना? आमच्याकडे बी तसंच आहे. गारवाल्याला गार चहा पाजायचा, गरम चहा पाजायचा, त्याला खुश करायचं आणि येताना त्याला विचारायचं आपला परिचय. आणि मग ते हसतंय मला ओळखील नाही काय? तुला ओळख काय? तू का आमदार आहेस का खासदार आहेस? मला ओळखील नाही का तुम्ही? आपण म्हणायचं नाही, अहो मी साहेबाच्या गाडीवर आहे ना. असं? अहो आमचं एक काम आहे छोटं. ऐका बरं का, वशिलाची पद्धत सांगतो आता. साहेबाकडे आमचं काम आहे. मग ते ड्रायव्हर काय म्हणते माहिती का? अहो मला फोन लावा आणि तुम्ही अर्ध्या रातच्या लावा, हॉटलाईन जोडून देतो. साहेबां म्हणजे मी काय वेगळे का? म्हणला 24 तास सोबत आहेत. माझ्याकडे वशिला लावा, मला फोन लावा, मी तुमच्या साहेबापर्यंत वशिला लावून देतो. कोण म्हणलं? कोण म्हणलं? तुम्हाला असा अभंग कळणार आजचा, तुम्ही आयुष्यभर विसरणार नाही. फक्त कोण म्हणलं मला सांगा? कोण म्हणलं? हा, ड्रायव्हर म्हणले. ड्रायव्हर म्हणला. मग त्या गरीब माणसाने साहेबाकडे वशिला लावण्याकरता अगोदर कोणाकडे लावला? ड्रायव्हर कडे लावला का नाही? तसंच केलं बाप्पा तुकाराम महाराजांनी. गरुडाचे पायी, वा. गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, ओ गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी. विळा डोई, विळा डोई, वेगळ्या नावा तो हरी, आणावा तो हरी, वेगळ्या नावा तो हरी, आणावा तो हरी, वेगळ्या नावा तो हरी, आणावा तो हरी, वेगळ्या नावा तो हरी, आणावा तो हरी. अतिशय समर्पक प्रमाण. गरुडाचे पायी आणि ठेवी वेळोवेळा डोई. ऐका, आता मगाचा उदाहरण मी तुम्हाला दिलेलं. साहेबाकडे वशिला लावायचा आहे, पण कुणाकडे पाय धरले? ड्रायव्हरचे धरले ना. मग तुकाराम महाराजांनी तेच केलं महाराज. देवाकडे निरोप पाठवायचा आहे. काय? आमच्या आई साहेबाला तुझ्या पायाजवळ जागा दी. 5 वर्षापासून तुझ्या दारात बसल्याता, त्यांना पायाजवळ जागा दी. म्हणून तुकाराम महाराजांनी गरुडाकडे वशिरलं. गरुड कोण आहे? देवाचा, देवाचा ड्रायव्हर. म्हणून गरुडाचे पायी, गरुडाचे पायी आणि ठेवी वेळोवेळा. कधी कधी गरज जर पडली ना, मूर्ख माणसाला सुद्धा गोपाल शेठ म्हणावं लागतं, गाडवाला सुद्धा म्हणावं लागतं का नाही? का आपल्या हा ते आडला हरी आणि कशाचे पाय धरी? हा मग त्याचे पाय धरी. मग हा बघा असं आहे, हा बघा असे मागून सांगायला आहेत बघा ती लगेच. आडला हरीन मग धरी गाडवाचे पाय, गाडवाचे पाय धरी. तसंच झालं. तुकाराम महाराज म्हणले देव तर माझा ऐकणार, देव ऐकना. मग गरुडाचे पाय, गरुडाचे पाय धरले
आणि देवाकडे वशीर लावा. पण महाराज कसं असते माहिती का, सगळेच लोक, सगळेच मोठे माणसं डायव्हरच ऐकतात का? बोला की. बरं मोठे माणसं बोलू का मी तुम्हाला, राग नाही न्यायचा, आणि जरी आला तरी मला काय त्या गोष्टीचा राग येत नाही. ऐका, जेवढे मोठे येत आपल्याकडे गावठी म्हण आहे, मोठे तेवढे मोठे तेवढे खोटे, जेवढे मोठे असते तेवढे खोटेच असतात महाराज. बरं मोठे कसे झालेले असतात ते, आपल्यासारख्या गोर गरिबांनी त्यांना मोठं केलेलं असतं का नाही, म्हणून ते मोठे झालेले असतात. पण मोठ्या, मी म्हणत नाही तुकाराम महाराजचा पुरावा देईन मी तुम्हाला, मी माझ्या मनातल्या खिशातल्या गप्पा आणत नाही. मोठ्या लोकाला उपकाराची जाणीव नसती महाराज. काय म्हणणं तुमचं, असती का? उपकाराची जाणीव नसती महाराज मोठ्यांना, गरीबाला त्रास. आणि काही लोक असे बी असते, ह्या बघा, दुसऱ्याची बोटभर चूक हातभर पसरायची. ऐका बरं का, दुसऱ्याची बोटभर चूक हातभर पसरायची आणि आपली हातभर चूक फक्त नगभर दाखवायची. हा स्वार्थी लोकांचा धंदा असतो महाराज. त्यामुळं जीवनामध्ये आदर आणि चादर हे जर चुकीच्या लोकांना दिली ना, तुम्ही उघडे पडाल. कायम ध्यानात ठेवायचं, अशा लोकांना कधी चिटकायचं नाही. मोठे तेवढे खोटे, तुकाराम महाराजाचा प्रमाणे ऐका, समर्थासी नाही उपकारस स्मरण, आणि दिल्या आठवण वाचून या. तुकोबराय म्हणतात, समर्थ माणसाला उपकाराची जाणीव नसती, मोठ्या माणसांना गरिबाने केलेल्या उपकाराची जाणीव नसती. तुकोबरायचं प्रमाणे महाराज. मग पण त्याच्यामध्ये दुसरी बाजू आहे, त्या मोठ्या लोकांना उपकाराची जाणीव नसती, पण का, त्यांच्या मागे व्याप जास्त असतो, म्हणून काही गोष्टी त्यांच्या ध्यानात राहत. पण दिल्या आठवण वाचून या, जर आठवण करून दिली तर मात्र मोठे 100% काम करतात. मग तुकाराम महाराजाला काय वाटलं, देव मोठा आहे, नाही गरुडाचं ऐकलं, जाऊ द्या, पण आपण मात्र वशीला लावायचं सोडायचं नाही. आणि वशीला लावणं लई चॅप्टर असते. ज्याचा वशिला त्याची कुत्रे काशीला, ज्याचा वशिला त्याची कुत्रे काशीला, आणि ज्याचा नाही वशिला त्याचा बाप फाशीला. हा बघा, या असं तुकाराम महाराज म्हणले, थांबा, गरुडाचं ना ऐकलं का, आपण आता घरातून वशिला लावू. आणि मग तुकाराम महाराजांनी घरातून वशिला लावला. पाय लक्ष्मीच्या हाती. तुम्हाला कळतंय ना मी काय म्हणतोय ती? हा का मगाशी चहा म्हणले, आता लिंबू सरबत कसं करायचं? होय तरुण मंडळ, स्प्राईट वगैरे काय टिंग वगैरे. ऐका, तुकाराम महाराजांनी पहिला वशिला गरुडाकून लावला, लागला नाही महाराज. मग दुसरा वशिला घरातून लावला, लक्ष्मी मातेकडून. माझा प्रश्न आहे तुम्हाला, सगळेच लोक बायकोचं ऐकतात का? ओ बोला, ऐकतात का? हा, आता काय काय बायकोला पिल्लू म्हणतात, काय बिघडलेत का काय? अरे ते का कुत्र्याचं आहे का मांजराचं आहे? माझा ड्रायव्हर आहे, आज आला नाही म्हणून सांगतो तुम्हाला, त्याच्या जवळचं लग्न आहे म्हणते, गेलंय काहीतरी, तो बायकोला गबरू म्हणतो. अरे बावळाट आहेस का काय? म्हणलं तू गबरू काय म्हणते, भरोसाच नाही. माझा मुद्दा हे तर चाललाय, तुकाराम महाराजांनी बायकोकडे वशिला लावला, आपला आई साहेबाकडे वशिला लावला, देवाच्या बायकोकडे वशिला लावला, पण वशिला लागन का? सगळेच माणसं बायकोचं ऐकतात का? आणि बायांच्या बुद्धीला बुद्धी लावणं म्हणजे तुम्ही लांब बसल्या का तुमच्या पायाच पडलो असतो मी. तुमच्या बुद्धीला बुद्धी कुणीच लावू नये. नागपंचमीच्या वेळेस माझ्या बायकोला साडी घ्यायची होती, मोहबी लग्न झालंय ना, मला बी बायको एक. तुम्हाला सांगतो, नागपंचमीच्या वेळेस बायकोला साडी घ्यायची होती, बायकोने माझ्या मागे दणकात लावला, साडी घ्यायची साडी घ्यायची. म्हणून चला, आमच्या जामखेडमध्ये इच्छू गुगड्याचं दुकान आहे, तुम्हाला प्रसिद्ध आहे, माहिती असेल इच्छू गुगड्याचं. दुकानात गेलो, धपास झाल्या, उलथ्या पालत्या गेल्या, पटली नाही. पलीकडे आशीर्वाद दुकान आहे, त्याच्यामध्ये गेलो, आपल्या ओळखीचं आहे जरा, त्याच्याकडे गेलो, एक साडी घेतली. बिल करायच्या टायमिंगला विचारलं, बिल पैसे किती झाले? ते मला 33 रुपये. मी पैसे द्यायला पुढे गेलो, बाईक उडाली. म्हणलं तुम्ही बाजूला सारखा, तुम्हाला कळत नाही, मी पैसे देते. मी म्हणलं वर्षाच्या आत तुम्हाला कळत नाही, तुम्ही बाजूला सारखा, मी पैसे देते. म्हणलं मला कळत नाही, तू दी पैसे. ती गेली, पैसे द्यावा ना, तिने तिचं जास्त डोकं लावलं. ती लगेच म्हणली, दुकानदार मामा पैसे हिशोबाने घ्या. मामा पैसे हिशोबाने घ्या, तुम्ही काय लुटाय बसला का? 3 वर्षापासून आम्ही तुमच्याच दुकानात कपडे घेतो, पैसे हिशोबाने घ्या. मी त्याच्या हळूच कानात म्हणलं, आपलं लग्न झालेलं 1 वर्ष झाले, तुम्ही गप्पा, तुम्हाला कळत नाही? मी म्हणलं हो मला कळत नाही, मी गप बसतो. मामा पैसे हिशोबाने घ्या, आम्ही 3-4 वर्ष झालं तुमच्याच दुकानात कपडे घेतो, महाराजाचे सगळे कपडे तुमच्या दुकानात असेल, माहिती साडी तुमच्याकडे, पैसे कमी घ्या. ते म्हणला, हो ताई तू माझ्या पुरी सारखी, त्या पाया पडतो, तू पैसे देऊ नको पण लबाड बोलू नको.
दुकानदार मला ती म्हणली, ती आता आमची बायको म्हणजे मला आता सगळ्याच्या बायका तशाच असतात, तुमची काय आणि माझी काय. ती ऐका ना, नाही नाही म्हणली मामा पैसे हिशोबाने घ्या तुम्ही, 4 वर्षापासून महाराज तुमच्या दुकानात कपडे घेते, पैसे कमी घ्या. तो म्हणला हो पुरी तू माझ्या पुरी सारखी त्या पाया पडतो, लबाड बोलू नको, मी फक्त 2च महिने झालं दुकान टाकलेलं, तू 4 वर्षापासून कपडे घेत. तेव्हापासून मी ठरलंय नाही आता आपण कुणाच्या नादी लागाय. एक बायको म्हणली नवऱ्याला, अहो म्हणली मी काय काय सांभाळू, हा गुरं सांभाळू, पोरं सांभाळू, गाय सांभाळू, तुमचे आईबाप सांभाळू, तुमची शेती सांभाळू, तुम्हाला सांभाळू, काय काय सांभाळू. नवरा म्हणला तू फक्त तुझं तोंड सांभाळ, बाकी सगळं मी सांभाळतो म्हणला. एक बायको नवऱ्याचं डोकं चुपीत होती आणि डोकं चोपता चोपता म्हणली, मालक आपल्या लग्नाला किती वर्ष झाले. ते म्हणला 2 वर्ष झाले. हो, समजा मी जर मेलेच तर. तो म्हणला काय तू मेल्याव, माझं तुझ्यावर लई प्रेम आहे, मी येडा होईन. तिला लई बरं वाटलं. तो म्हणला तू जर मेली तर मी येडा होईन, येडा लक्षपूर्वक आहे बरं का, 4G, मी येडा होईन. ती म्हणली तुम्ही येडे होतान पण तुम्ही दुसरं लग्न तर करणार नाही ना. तो म्हणला येड्याचा काय नियम आहे. त्याच्या शेजारची बायको परत नवऱ्याच डोकं चुकीत होती. ती म्हणली मालक तुमचं लग्नानंतर डोकं दुखल्याच्या नंतर मी चोपते, तुमचं लग्नाच्या नंतर डोकं जर दुखलं तर मी चोपते, लग्नाच्या आधी तुमचं जर डोकं दुखलं तर कोण चोपीत होतं. तो म्हणला लग्नाच्या आधी माझं डोकंच दुखत नव्हतं. अरे म्हणला मला कुठून दुर्बुद्धी सुचली, मी अंगाला हळद चुळून घेतली. संसार बिल काढत नाही, संत सेवा बिल काढते. तुकाराम महाराजांनी देवाच्या बायकोपाशी वशीला लावला महाराज. पण आता ही जुने माणसं बसलीत, आता फेट्यावाले नाहीत पण टोप्यावाले बरीच आहेत. पूर्वी आणि आता पण आपल्याला सगळ्यांना एक एक पत्नी, पण पूर्वी असं राहायचं 2 पत्न्या राहायच्या, 3 पत्न्या. मोठी माणसं होती आणि बायको सांभाळाय बी महाराज धमक लागती. कोणाची ताकद आहे का 2-2 बायका सांभाळाय. आता एकीने नको नको केलंय महाराज. पूर्वी असे माणसं म्हणायचे, पूर्वी माणसं असे कट्टर होते महाराज. 2 बायका असू 4 बायका असू. रामाच्या बापाला 700 बायका होत्या, प्रभू रामचंद्राला बरं का, दशरथ राजा. त्याच्यामध्ये 3 आवडत्या होत्या आणि बाकीच्या आवडत्या होत्या पण ह्या पट्ट राण्या होत्या. कौशल्य माता, सुमित्रा माता आणि कैकई माता, अशा 700 पत्न्या होत्या. मला सांगा साध आपल्या जर एखाद्या माणसाला एक बायको, पण गावात अशी खनपट माणसं असतात ती बायकोचं ऐकत नाहीत. ऐकतात का? सगळे माणसं ऐकत नाहीत महाराज. काही लय करारी विचाराची माणसं, करारी बाणा असतो त्यांचा असा, ए तू तुझं काम कर मी माझं काम करीन, माझ्या कामामध्ये तो डोकं लावायचं नाही. असे आहेत का नाही माणसं, आहेत का नाही? असे त्यांच्या विचारावर ठाम असतात महाराज ती. मग मला सांगा ज्याला एक बायको, ज्याला 2 बायको, ज्याला 4-5 बायको, त्यो बायकोचं ऐकत नाही. देवाला किती येता 16,108 आणि ज्याला 16,108 बायका आहेत त्यो बायकोचं ऐकन का? अहो तुकाराम महाराजला दुसरा वशिला बी फेल गेला. तुकाराम महाराज म्हणले गरुडा कोण लावला, बायको कोण लावला, वशिला फेल गेला महाराज. मग तुकाराम महाराजांनी डायरेक्ट देवाची मुक्कामाची जागा गाठली. तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. ज्या शेष नागाच्या अंगावरती भगवान परमात्मा मुक्काम करतात त्या शेष नागाकडं तुकाराम महाराजांनी वशिला लावला. ए शेषा तेवढं देवाला उठव र, सांग ना देवाला तुकाराम महाराजांनी तेवढं काम कर म्हणा. शेष नाग म्हणला हा बघा कसं आहे, आपलं जेवढं हातूर नाही तेवढं तर आपण पाय पसरायचं, चहापेक्षा गिटली गरम नसती. आमचा मालक झोपलाय, मी झोपीतून उठू शकत नाही, तुमचं तुम्ही बघा. तुकाराम महाराज म्हणले गरुड गेला, डायव्हर गेला, बायको लक्ष्मी माता गेली, मुक्कामाची जागा रेस्ट हाऊस गेलं. मग महाराज एखादा माणूस जर कुणाचंच ऐकत नसेल, लोक म्हणतात बा त्या साहेबाकडे वशील लावायचा, हो साहेब कुणाचंच ऐकत नाही, असं नसतं महाराज. गावामध्ये कुणाचंच एखादा माणूस ऐकत नाही, पण एकतरी त्याच्या असे जवळचे माणसं लोक काय म्हणतात, अरे तो त्यांच्याकडे जा, त्या माणसाचं साहेब मुडीतच नाहीत म्हणतात का नाही. एखाद्या माणसाचं साहेब मुडीतच नाहीत. तसंच महाराज तुम्ही संकटी कळता मनविता कृपावता, मनविता कृपावता, मनविता कृपावता. तुम्ही संकटी
माणूस कुणाचंच ऐकत नाही, पण त्याच्यामध्ये अशी असतात गावामध्ये एक दोन माणसं की त्यांचं माणूस मुडीत नाही. मग तुकाराम महाराजांनी याचा अभ्यास केला आणि तुकाराम महाराजांनी देव कुणाचं मुडीत नाही ह्याचा वर्णन अभंगाच्या दुसऱ्या चरणात केलं. तुम्ही संत सारे, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, 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 तुम्ही संत सारे कृपेचे सागर. निरप हा पार सांगा देवा, निरप हा पार सांगा देवा, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे सागर. पार सांगा देवा, निरप हा पार सांगा देवा, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे सागर. निरप फार सांगा देवा, तुम्ही संत सारे सगळ्यांनी वरती हात करा एकदा. आपली वेळ संपली 10 मिनिटांमध्ये. कीर्तन 12:30 वाजत आलेत आपल्या जवळजवळ. आता मागच्यांनी सगळ्यांनी ज्यांना ज्यांना हात आहेत त्यांनी वर करा. थोडा आवाज द्या ह्याला, थोडासा आवाज द्या. आणि 1 7 टाळी वाजवायची, 1 7 सगळ्यांनी. फक्त 30 सेकंद भजन करायचे. हरी कॅमेरेवाले सगळ्यांवरती कॅमेरा फिरवा. विठोबा रखुमाई, गोपार घुमाय, गोपार घुमाय, गोपार घुमाय, गोपार घुमाई, गोपार घुमाई, गोपार घुमाई, गोपार घुमाय, विठोबा रखुमाय.